बघा, एकीकडे इराण इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, मात्र दुसरीकडे उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करून खळबळ उडालेली आहे। बघा, शनिवारी उत्तर कोरियानं आपल्या पूर्व किनारपट्टीवरना समुद्राच्या दिशेने जवळपास 10 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलली आहेत आणि या घटनेनंतर दक्षिण कोरिया आणि जपानच्या सैन्य दलांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे यांच्याकडून। प्रतीक्षा, आपण पाहतोय आता उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र चाचणी केलेली आहे, नेमका हा काय इशारा आहे? खरं तर नक्कीच जपान आणि दक्षिण कोरिया जे आहे ते ह्या संपूर्ण सरावामुळे जे आहे उत्तर कोरियाच्या भूमिकेमुळे किंवा उत्तर कोरियाने जे क्षेपणास्त्र डागलेले आहेत त्यामुळे जपान आणि दक्षिण कोरिया जे आहे ते आता सातत्याने अमेरिकेच्या संपर्कात आहे। अमेरिकेकडून सुद्धा जे आहे ते जपान आणि दक्षिण कोरियाला जे आहे ते आता काही निर्देश दिले जात आहेत। जपान आणि दक्षिण कोरिया सध्या हाय अलर्टवर आहे, कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती असताना उत्तर कोरियाने सुद्धा पूर्व किनारपट्टीवर अशा प्रकारचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागून जे आहे ते एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। त्यामुळे ह्या उत्तर कोरियाच्या बाजूला असलेल्या दक्षिण कोरिया आणि जपान मध्ये सुद्धा जे आहे ते हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि हे दोन्ही देश जे आहे ते अमेरिकेच्या संपर्कात आहे आणि अमेरिके या घटनाक्रमाकडे जे आहे ते अधिक बारकाईने लक्ष ठेवून आहे। नक्कीच, धन्यवाद प्रतीक्षा या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता उत्तर कोरियानं क्षेपणास्त्रांची चाचणी केलेली आहे, त्यामुळे आता दक्षिण कोरिया आणि जपान सतर्क झालेला आहे।